नाशिक शहरातील एका बड्या सराफी व्यावसायिकाच्या कॅनडा कॉर्नर येथील ज्वेलर्स दुकानासह त्याच्या डेव्हलपर्सच्या कार्यालयात आयकर विभागाने छापा टाकून केलेल्या तपासणीत सुमारे 26 कोटी रुपयांची रोकड तसेच 90 कोटींची बेहिशोबी मालमत्तेचा दस्तऐवज मिळून आलेत। आयकर चुकविल्याच्या संशयावरून 23 मेला सायंकाळी 6ला पथकाने अचानक सुराणा ज्वेलर्सच्या विविध ठिकाणी छापे टाकले। यामुळे शहरातील सराफ व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते। आयकर अन्वेषण विभागाचे महानिर्देशक सतीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त निर्देशकांच्या निगराणीखाली नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने नाशिकमध्ये ही कारवाई केली आहे। तब्बल 50 ते 55 अधिकाऱ्यांनी अचानक 23 मेला गुरुवारी सायंकाळी सुराणा ज्वेलर्स यांच्या सराफी पेढी तसेच वरच्या मजल्यावरील त्यांचे रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापा सत्र सुरू केलं। एकाच वेळेस त्यांच्या राका कॉलनी भागातील अलिशान बंगल्यात देखील स्वतंत्र तपास करण्यात आला। तसेच शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स, बँकांमधील लॉकर्स तपासले। मनमाड आणि नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करत बेहिशोबी रोकडासह मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आलेत।